पुष्प 12वे ज्येष्ठांच्या अंतिम समस्या. मी कर्नल फुले तुमचं भाग 2 मध्ये स्वागत करतोय. एंड ऑफ लाईफ प्लॅनिंग हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याकरता आत्ता जी तरुण मंडळी आहे त्यांनी देखील याकडे लक्ष द्यायला पाहिजे. नॉट दॅट की जे वृद्ध झालेत त्यांनीच फक्त याच्यावर विचार करायला पाहिजे, परंतु यंग मंडळी जी कालांतराने वृद्धात्वाकडे झुकणार आहे त्यांनी पण या गोष्टीवर विचार करायला पाहिजे. वियोग, लॉस हे दुःख आणि अतोनात दुःख ह्या दोन गोष्टी आपल्याला, ज्याला आपण ग्रीफ म्हणतो, या दोन्ही गोष्टी आपल्या जीवनात येणार आहेत आणि त्याला आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. नवरा बायकोंच्या नात्यामध्ये दोघांपैकी एक कोणीतरी आधी जाणार आहे हे निश्चित. दोघंही एकदम जाणं हे आपण नशीबवान लोकांचं काम म्हटलं तरी चालेल. त्यामुळे वियोगामध्ये वेळ, पैसा, आपले स्वप्न, मित्र, परिवार, स्वतःचा देह याचा समावेश होतो. आणि अतोनात दुःख, ग्रीफ, याबाबत एका लाईनमध्ये मी फक्त म्हणू शकतो, जेवढे प्रेम जास्त कशावरही, इन्क्लुडिंग आवर पेट, इन्क्लुडिंग आपली मांजर, इन्क्लुडिंग आपला डॉग, काय जे असेल त्याच्यापासून जितकं प्रेम जास्त तेवढं वियोगामध्ये, तेवढं अतोनात दुःख, ग्रीफ आपल्याला त्यांच्या जाण्याने होणार आहे. तेव्हा हळूहळू का होईना हे धागे कापायला सुरुवात केली पाहिजे आपण. झोप न येणे, सांधे दुखणे, थकवा येणे, राग, अपराधीपणाची भावना मनामध्ये येणे, मत्सर किंवा विसरभोळेपणा, मुख्य म्हणजे या गोष्टींचं मोजमाप करता येत नाही. तेव्हा हे येणार आहे आणि हे काळजीवाहू व गरजू या दोघांनाही याला तोंड कसे द्यायचे हे विचार करायला. आता तोंड देण्याच्या प्रक्रियेमध्ये एकमेकांना सांगितल्याने दुःख कमी होतं हे आपल्याला माहीत आहे. सुख में सब साथी, दुःख में ना होय कोय, असं म्हटलं जातं आपल्याकडे. तरी पण आपलं दुःख जर आपण बोलून दाखवलं, मनातल्या मनात न घुसमटता दुसऱ्याला जर बोलून दाखवलं, तर इट कॅन लेसन अवर बर्डन. दुःख कशामुळे झाले हे याचं मूळ शोधून काढायचा प्रयत्न करा. नोकरी गेली म्हणून दुःख होतंय, मग नोकरी गेली कशामुळे गेली? रिट्रेंचमेंट होती म्हणून, कोविडमुळे कंपनी बंद पडत आली म्हणून, काय काय कारण होतं? की आपली इनएफिशियन्सी. त्याच्यात आपण सगळ्यात कमी दोष देतो स्वतःला. इट कॅन हॅपन दॅट आपली इनएफिशियन्सी होती म्हणून आपल्याला एखाद्या वेळेला रिटायर केलं किंवा आपल्याला कामावरनं कमी केलेलं आहे, याचा विचार करायला पाहिजे. हु विल क्राय वेन यू डाय, एक पुस्तक पण आहे या नावाचं आणि त्यात फार मोठा मतितार्थ आहे. त्यामुळे मित्रपरिवार, नातेवाईक, नातेसंबंध, मित्रमैत्रिणी ह्या लोकांशी संबंध दृढ करून ठेवा. एक असं गमतीत सांगितलं जातं की हे जर तुम्हाला पडताळून पाहायचं असेल तर रोज एक छोटी एक्सरसाइज करत जा. शवासनामध्ये लाय डाऊन ऑन द फ्लोअर, कार्पेटवर, गादीवर, कुठेही, आणि असा विचार करा की आपण मेलो आहे. 4 लोक गोळा झाली, 10 लोक गोळा झाली, ती लोक आता तुमच्याबद्दल काय बोलता आहेत याचा विचार करा. जर त्यातलं कोणी म्हणत असेल की बरं झालं पिढ्या गेली, तर इट इज द टाइम राईट नाव टू अमेंड दॅट रिलेशनशिप. का तो असं म्हणतोय की बरं झालं पिढ्या गेली? कोणी असं तोंडाने म्हणेल अशी शंका कमी आहे, परंतु असा जर तुम्हाला वाटत असेल, चेहरा डोळे बंद केल्यानंतर दिसणारा चेहरा जसं आपल्याला जाणवत असेल की हा माणूस बहुतेक आपल्याला म्हणणार आहे थँक गॉड ही हॅज गॉन, तर आजच ॲक्शन घ्या आणि त्याच्याशी मैत्रीचे संबंध जोडायला सुरुवात करा.
स्टार्ट प्लॅनिंग फ्रॉम द यंग एज. मी आत्ताच म्हटलं तुम्हाला, वाट बघू नका आपण वृद्ध कधी होणार आहोत म्हणून. तेव्हा स्टार्ट प्लॅनिंग. प्लॅनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ह्या प्लॅनिंगमध्ये दोन गोष्टी तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या मला सांगायच्या वाटतात. त्या म्हणजे एक स्वतःचं विल, मृत्यूपत्र. दोन स्वतःचं लिव्हिंग विल. 3-4 गोष्टी आहेत. एक लिव्हिंग विल झालं, एक आपलं पॉवर ऑफ अटर्नी देऊन ठेवा, आणि एक आहे टाइम बँकचा कन्सेप्ट. याच्यात थोडं थोडं मी तुम्हाला आता सांगतो. बराच मोठा टॉपिक आहे. लिव्हिंग विल. लिव्हिंग विलला वैद्यकीय इच्छापत्र म्हटलं जातं आणि यामध्ये इतर देशात याला POLST, तुमच्या स्क्रीनवर बघा, POLST म्हणजे फिजिशियन्स ऑर्डर फॉर लाईफ सस्टेनिंग ट्रीटमेंट म्हणतात. थोडक्यात तुम्हाला जर असं वाटत असेल की आपण परिपूर्ण जगलेलो आहोत, देर इज नथिंग मोर नाव, तर कृपा करून हे लिव्हिंग विल लिहून ठेवा, ज्यामध्ये तुम्ही इन्क्लूड करू शकता की मला जर असं असाध्य रोग झाला किंवा माये जर असा आजारी पडलो, बेडला खिळून राहणारा, पलंगाला खिळून राहणारा जर आजार झाला, तर मला व्हेंटिलेटर लावू नका, मला इथून स्थलांतर करू नका, मला वृद्धाश्रमात नेऊ नका, मला हॉस्पिटलमध्ये पाठवू नका, मला विनाकारण ऑक्सिजन देऊ नका, मला विनाकारण ब्लड सप्लाय देऊ नका, मला ब्लडचे प्रकार म्हणजे प्लेटलेट्स वगैरे वगैरे देण्याच्या भानगडीत पडू नका. अँड डोंट गेट इन टू एक्सपेंडिचर ऑर अ व्हेरी कॉस्टली अफेअर फॉर माय लाईफ. त्याचा जो अंतिम क्षण येणार आहे तो स्वखुशीने येऊ द्या, हसत हसत जाण्याचं आपण ठरवलं पाहिजे. तुम्ही लिहून ठेवू शकता की माझं जीवन हे आता झाल्यानंतर, मी जगल्यानंतर, ह्याच्यातलाच मला एक पॉवर ऑफ अटर्नी करून ठेवायचे आहे, ज्याला POA असं म्हणतात. या पॉवर ऑफ अटर्नीमध्ये पैशासकट इतर गोष्टी देखील तुम्ही इन्क्लूड करू शकता की मी गेल्यानंतर माझ्या विधी करू नका, माझा 13वी करू नका, माझा 12वी करू नका, 11वी करू, व्हॉट एव्हर यू कॉल इट, श्राद्ध करू नका, किंवा माझं दुसऱ्या एका स्मॉल पद्धतीने क्रियाकर्म करा, हे तुम्ही त्यात लिहू शकता. डायव्होर्स घेतला असेल तर त्या पॉवर ऑफ अटर्नीमध्ये देखील तुम्ही लिहू शकता की याच्यानंतर कोण हकदार राहणार आहे तुमच्या, ज्याला स्थावर जंगम मालमत्ता म्हटली जाते आणि पैसा अडका म्हटला जातो. यामध्ये बँक, LIC, तुमचं मेडिकल इन्शुरन्स, मेडिकल पॉलिसी, या सगळ्या गोष्टींचा उल्लेख करून ठेवा, ज्याला आपण पॉवर ऑफ अटर्नी म्हणू शकतो. आणि ही पॉवर ऑफ अटर्नी ज्याला तुम्ही देणार आहात त्याला पण या गोष्टीची तुम्ही कल्पना द्या. नेक्स्ट आहे मृत्यूपत्र. या मृत्यूपत्रामध्ये तुम्ही सगळ्या आर्थिक गोष्टींबद्दल लिहू शकता. आणि ही जर तुमची स्वतःची कमवलेली प्रॉपर्टी असेल तर यू आर दी बॉस. तुम्हाला त्या प्रॉपर्टीचं जे विल्हेवाट करायची आहे ते तुम्ही करू शकता. परंतु ही जर वडिलोपार्जित इस्टेट असेल तर नॅचरली सगळेच जण, मुलं, मुली, नातवंड, हे ते सगळे लोक त्याचे हिस्सेदार बनतात. ससेशन लॉ मध्ये ह्या खूप गोष्टी लिहिलेल्या आहेत. परंतु हे विल करत असताना पहिले एक आपलं विल बनवा आणि त्याच्यानंतर वकिलाचा जरूर ॲडवाईस घ्या की या विलमध्ये अजून काय काय ॲड केलं जातं. टाइम बँक हा एक कन्सेप्ट आहे. हा नवीन आहे आपल्या देशात, अजून या कन्सेप्टला रुजायला वेळ लागणार आहे. टाइम बँक म्हणजे थोडक्यात काय, तुम्ही धडधाकत असताना, तुम्ही चांगलं शरीरयष्टी असताना, तुम्ही डोक्याने तल्लक असताना, तुम्ही डोक्याने शाबूत असताना, नॉट deranged person, you can utilize this time by doing some service for the senior citizens or the needy people. आणि हे जे आहे ते तुमचे तास, तुमचा वेळ हा त्या टाइम बँक मध्ये जमा केला जातो. आणि त्याचा फायदा एवढाच आहे की तुम्हाला अशी जर पाळी आली तर, इफ एट ऑल यू नीड a caregiver or somebody to look after you, तुम्हाला ही संस्था, ही टाइम बँक, ही जी गोष्ट आहे त्यातनं लोक येऊन तुमची विनामूल्य सेवा करू शकतात. हा कन्सेप्ट चांगला आहे, परंतु आपल्याला त्यावर विचार करायला पाहिजे.
त्यामुळे या टाइम बँकला देखील तुम्ही विचारपूर्वक काम करायला सुरुवात करायला पाहिजे. थोडक्यात, वेन यू आर अलाइव स्टिल लुक आफ्टर द सिनियर सिटीजन्स. धन्यवाद. तुम्हाला जर काही शंका असतील तर जरूर मला लिहून पाठवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. खाली लिहिलेलं आहे. सी यू अगेन.